कलर करत असताना तुम्ही बूस्टर वापरता, पण बूस्टर नेमकं काय करतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर आज आपण बूस्टर समजून घेऊया. बूस्टर हा कोणताही सेपरेट कलर नसून तो फक्त रिफ्लेक्ट प्रेझेंट असणारा कलर ट्यूब आहे. बूस्टर्स दोन प्रकारे यूज करू शकतो कलरिंग करत असताना. पहिला प्रकार आहे कलर करेक्टर म्हणून आणि दुसरा प्रकार आहे कलर एन्हान्सर म्हणून. कलर करेक्टर म्हणजे काय? आपल्या हेअर मध्ये जर एखादा अनवॉन्टेड अंडरटोन असेल तर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण बूस्टर्सचा यूज करू शकतो. आणि दुसरा प्रकार आहे कलर एन्हान्सर. कलर एन्हान्सर म्हणजे काय? आपल्या कलर ट्यूब मध्ये जे पण रिफ्लेक्ट आहेत त्याला एनहान्स करण्यासाठी एक एक्झाम्पल द्वारे समजून घेऊया आपण. समजा आपण 4.6 हा कलर करायचा आहे आपल्याला, पण आपल्याला रेड थोडासा विजिबल दाखवायचा तर त्याच्यामध्ये आपण रेडचा बूस्टर ऍड करू शकतो. त्याला म्हणतात कलर एनहान्सर. आणि कलर कटर म्हणजे काय? तर ज्या वेळेला आपल्याला अंडरटोन नको आहे, समजा तुमचा येलो अंडरटोन आला, त्याला तुम्हाला कट करायचं तर त्याला कट करण्यासाठी आपण व्हायलेटचा बूस्टर त्याच्यामध्ये ऍड केला तर तुमचा येलो अंडरटोन न्यूट्रलाइज होऊन जाईल. अशा दोन प्रकारे आपण बूस्टर्स यूज करू शकतो. बूस्टर्स यूज करत असताना कलरच्या मिक्सचरच्या फक्त 10% पर्यंत आपण हा बूस्टर ऍड करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त आपण ऍड करायचा नाहीये. फॉर एक्झाम्पल आपण जर 4.6 ची कलर ट्यूब घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर बूस्टर ऍड करायचं असेल तर आपल्याला 50 ml कलर मध्ये फक्त 1 ते 2 सेंटीमीटर पर्यंत बूस्टर ऍड करायचं आहे. 50 ग्रॅमच्या 10% म्हणजे 5 ग्रॅम पर्यंतच आपण बूस्टर ऍड करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त ऍड करायचा नाहीये. अशा प्रकारे आपण बूस्टर ऍड करून आपल्याला नको असणारा अंडरटोन करेक्ट करू शकतोय आणि हवा असणारा टोन एनहान्स करू शकतोय. तर अशाच कलर रिलेटेड इन्फॉर्मेशन साठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.